नमस्कार मित्रांनो, सध्या फॉरेक्स ट्रेडिंग हे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. असण्याचं कारण म्हणजे काय की तुम्ही ज्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, जे गव्हर्नमेंटचं आहे, जे सेबीच्या अंडर रजिस्टर आहे, या स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात लॉस होतो. तो लॉस रिकवर करण्याचा तुम्ही मार्ग शोधता. त्याचाच एक इम्पॅक्ट म्हणून तुम्हाला एक मार्ग सापडतो, तो म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग. तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात लॉस झालेला आहे. तो लॉस तुम्हाला रिकवर करायचा असेल तर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये या. तुमचा पूर्णपणे लॉस रिकवर करून भेटेल. कारण तुम्हाला भारतीय स्टॉक मार्केटमध्ये लॉस कशामुळे झालेला असतो की ठीक आहे, तिथं तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करत असता. ट्रेडिंग करताना तिथं भरपूर प्रमाणात अशा कन्सेप्ट असतात. फॉर एक्झाम्पल थीटा डीके म्हणा, टाईम व्हॅल्यू म्हणा. त्यामुळे तुम्ही काय होतं की तुम्ही एखादा ट्रेडमध्ये एंट्री घेतली, परंतु जरी मार्केट वरती जात असेल तर टाईम व्हॅल्यूच्या किंवा थीटा डीके होतो. त्यामुळे तुम्हाला काय होतं की त्याचा योग्य परतावा भेटत नाही. या कारणाने तुम्हाला काय होतं, लॉस होतो. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे काय की वेळेचा अभाव. इंडियन स्टॉक मार्केट हे 9:30 9:15 ते संध्याकाळी 3:30पर्यंत चालू असतं. त्यामुळे काय होतं, तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, त्या वेळेमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर टाईम देऊन तुम्ही शेअर मार्केट करू शकत नाही. अशामुळे काय होतं की तुम्हाला लॉस होतो. ठीक आहे, हा लॉस रिकवर करण्यासाठी माझ्याकडे योग्य पर्याय आहे, तो म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग. आणि तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये या. फॉरेक्स ट्रेडिंग हे आठवड्यातील 7ही दिवस 24 तास चालू असतं. तिथं कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस समजा ऑफिसमधनं 6 वाजता सुटला, 6 वाजता तुम्ही थोडंफार ॲनालिसिस केलं, 6 वाजतासुद्धा तुम्ही एखादा ट्रेड घेऊ शकता आणि उत्तम प्रकारे डॉलरमध्ये अर्निंग करू शकता. तुम्हालासुद्धा काय होतं की तुम्हाला अशी अपेक्षा असते की मला जो लॉस झालेला आहे, तो लॉस जरी भरून निघाला तरी मी ह्या मार्केटपासून लांब जाईन. फक्त माझी एकच इच्छा आहे की हा जो लॉस झालेला आहे तो मला रिकवर करायचा आहे. अशा वेळेस तुम्ही काय करता, थोडेफार पैसे मित्राकडून उसने घेता किंवा पर्सनल लोन काढता किंवा क्रेडिट कार्डवरून पैसे काढता आणि फॉरेक्स ट्रेडिंग करायला चालू करता. की अशा तुम्हाला आम्ही काय दाखवलेलं असतं की आम्ही तुम्हाला लेवल्स देऊ, अशा पद्धतीने बाय करायचं. आम्ही ज्यावेळेस सेल करू त्यावेळेस तुम्ही सेल करायचं. आम्ही तुम्हाला काय करणार, आमचा एक यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला गाईडच करणार आहे की फॉरेक्स ट्रेडिंग ॲक्च्युली वर्क कसं करतं, कधी तुम्हाला बाय करायचं आहे, ट्रेंड कसा शोधायचा, ट्रेंड डाऊन ट्रेंड कधी शोधायचा. आम्ही तुम्हाला काय करणार आहे की प्रोव्हाइड जे लेक्चर आहेत, कशा पद्धतीने ट्रेड केलं जातं, कशा पद्धतीने मला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये, तर ह्याबद्दल गाईड करणार आहे. त्यामुळे तुमचे पैसे हरण्याचे चान्सेस खूपच कमी आहे. जे की इंडियन स्टॉक मार्केटमध्ये भरपूर असे ट्रेडर आहेत की तुम्हाला ट्रेडिंग शिकण्यासाठी 25,000 ते 50,000 रुपयापर्यंतचा क्लास करावा लागतो. तसं आपल्याकडे काय आहे, आपण स्वतः तुम्हाला ट्रेडिंग शिकवणार आहे आणि शिकवल्याच्यानंतर तुम्ही ती स्टॉक मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये इम्प्लिमेंट करायची आणि त्यातून तुम्ही कंटिन्यूली प्रॉफिट अर्न करायचा, असं तुम्हाला गाजर दाखवलं जातं. परंतु फॉरेक्स ट्रेडिंग भारतामध्ये लीगल आहे का, तर फॉरेक्स ट्रेडिंग ही भारतामध्ये पूर्णपणे इल्लीगल आहे. लीगल फक्त तुम्ही 4 सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करू शकता, ते पण सेबी ऑथराइज ब्रोकरकडे. म्हणजे बँकेचे जे ब्रोकिंग ॲप्लिकेशन आहेत ते, त्यानंतर जिरोदा झालं, एम स्टॉक झालं, अप स्टॉक झालं, एंजल वन झालं, मोतीलाल ओसवाल झालं. अशा पद्धतीने जे सेबीकडे रजिस्टर आहे त्याच ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग फक्त 4 करन्सीमध्ये करू शकता. ते तुम्ही इंटरनेटला जाऊन सर्च करा, त्या 4 करन्सी कोणत्या आहेत. या व्यतिरिक्त जे वजिरेक्स, ऑप्टायपेक्स याच्यासारखे जे ट्रेडिंग ॲप्लिकेशन आहेत, जे फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात स्वतःला, की जे इंडियामध्ये रजिस्टर नाही आहेत, सेबीच्या अंडर नाही आहेत, असे सेबीने जवळपास 35 ॲप्लिकेशन बॅन केलेले आहेत. त्यांना इंडियामध्ये पूर्णपणे ट्रेडिंग करण्याला बंदी घातलेली आहे. परंतु त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही सेबीचे रूल्स रेग्युलेशन फॉलो करत नाही. आमचं रजिस्ट्रेशन हे अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, अशा विविध देशामध्ये आहे आणि आमचं रजिस्ट्रेशन त्यांच्या सेबीकडे आहे आणि आम्ही काय करतो, त्यांचे रूल फॉलो करून आम्ही इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग करत आहे. ही झाली सत्यता, ही झाली त्यामागची सत्यता. बरं ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय की अमेरिकन सेबीला आम्ही रजिस्टर आहेत. बरं ठीक आहे, मग तुम्ही अमेरिकेमध्ये जाऊन ट्रेडिंग करा ना. तुम्ही इंडियामध्ये, तुम्हाला इंडियाचा कस्टमर का हवा आहे? फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा ट्रेड घेतला, तुम्हाला 1 लाखाचं नुकसान झालं, तर तुम्ही त्याची केस कराय अमेरिकेमध्ये जाणार आहात का? बरं ठीक आहे, भारतीय शेअर मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्या शेअर्सवर तुम्हाला लॉस झाला किंवा एखाद्या ॲप्लिकेशनचा चुकीमुळे तुमचा लॉस झाला, तुम्ही भारतीय न्यायव्यवस्थेला किंवा भारतीय पोलीस स्टेशनला जाऊन किंवा सेबीकडे त्याची कंप्लेंट करू शकता की अशा ॲप्लिकेशननी माझी अशा पद्धतीने फसवणूक केलेली आहे. परंतु जर ऑप्टायपेक्सने तुमच्याबरोबर फसवणूक केली तर तुम्ही त्याची केस कुठं रजिस्टर करणार? ठीक आहे, तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनला जरी रजिस्टर करायला गेला तर भारतीय सेबीने डायरेक्ट सांगितलेलं आहे, जर तुम्ही अशा इल्लीगल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर आम्ही तुम्ही जेवढी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्या 3 पट तुम्हाला पेनल्टी लावू. म्हणजे तुम्ही 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल ना, सेबी तुम्हाला 1.5 लाखापर्यंत दंड लावू शकते.
किंवा तुम्हाला 5 वर्षाची जेल होऊ शकते. फॉर एक्झाम्पल तुमच्याबरोबर 50,000चा फ्रॉड झाला, जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर तुमची कंप्लेंट लिहून घेतली जाणार नाही, उलट तुमच्यावरच केस दाखल केली जाईल. कारण सेबीने ऑलरेडी सांगितले फॉरेक्स ट्रेडिंग इल्लीगल आहे. तुम्ही अदर ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला 3 पट दंड होऊ शकतो किंवा 5 वर्षाची जेल होऊ शकते. कशाला तुम्ही 50,000साठी तुम्ही केस करायला जाता, यात तुमचाच तोटा आहे. आता तुम्ही म्हणता की शेअर मार्केटचं सध्या यूट्यूब, इंस्टाग्राम याच्यावर भरपूर प्रमाणात ट्रेंडिंग रील व्हायरल होतात की या डॉलरमध्ये इन्कम करा, आम्ही तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग फुकट शिकवू. परंतु ह्या शिकवण्यामागचं त्या व्यक्तीला काय प्रॉफिट आहे याचा कधी तुम्ही अंदाज घेतला आहे का, किंवा अभ्यास केला आहे का, ह्या व्यक्तीला ह्यातून कसा प्रॉफिट होतो. तर मित्रांनो, फॉर एक्झाम्पल घ्या, वजीरेक्स हे एक ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन समजा मी यूज करतो आहे, मी एखाद्याला रेफर केलं की बाबा ही माझी लिंक आहे, ह्या लिंकने तू अकाउंट ओपन कर, ओपन केल्याच्यानंतरनं तू ट्रेडिंग कर त्याच्यामध्ये. तर त्याचा मला फायदा कसा होईल, यदा कदाचित त्या व्यक्तीने ते ॲप्लिकेशन लॉग इन केलं माझ्या अंडर आणि त्यात त्यांनी 50,000 रुपये टाकले, तर मला 1,000 रुपये जॉईनिंग बोनस भेटेल, की कारण त्यांनी माझ्या रेफरल लिंकने जॉईन केलेले. आणि त्या व्यतिरिक्त समजा त्यांनी 50,000 रुपये टाकले ना, त्या 50,000च्या 7 ते 8% मला अमाऊंट येईल. म्हणजे जेवढा टर्नओव्हर तो करेल त्या टर्नओव्हरच्या 60% अमाऊंट मला येईल. आणि याच्या व्यतिरिक्त तो जो ट्रेड घेईल त्या ट्रेडच्या 80% ब्रोकेज मला येईल. फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये कसं 20 रुपये पर ऑर्डर ब्रोकेज घेतलं जातं, त्या 20 रुपयातले 70% जवळजवळ 17 रुपये मला येतील आणि बाकीचे ते वजीरेक्स ॲप्लिकेशनला जातील. हा झाला माझा प्रॉफिट. असे जर माझ्या लाईनला कमीत कमी 100 लोक जरी जॉईन झाली, त्यांनी एक ट्रेड जरी घेतला तरी जवळपास मला दिवसाचे हजारो रुपये, असे महिन्याचे मला लाखो रुपये भेटतील. आणि मी काय करेन, अशाच पद्धतीने लोकांना सांगण्याचा प्रयत्न करेन की तुमचा लॉस रिकवर करण्यासाठी तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये, मला काही घेणं देणं लो, तुम्ही प्रॉफिटमध्ये या नाही तर तुम्ही लॉसमध्ये जा. मी काय करेन तुम्हाला सांगेन, इथं बाय करायचं, इथं सेल करायचं. तुम्ही जर तुमच्याकडे जो पैसा आहे तो 50,000 रुपये तुम्ही मार्केटमध्ये टाकता तर ॲटोमॅटिकली 60% मला येणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जो ट्रेड करणार आहे त्या ट्रेडचा पण मला ब्रोकेज येणारच आहे. ह्यातला मला एकंदरीत तुम्ही प्रॉफिटमध्ये असो किंवा तुम्ही लॉसमध्ये असो फायदा मला होणारच आहे ना. अशाच पद्धतीने तुम्हाला गंडवलं जात आहे. आणि सेबीचं म्हणणं कसं आहे की आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय की तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, तुम्ही पण काय करताय, सगळ्या गोष्टी सेबीवर ढकलून देत आहे. सेबीने ऑलरेडी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्या ॲप्लिकेशनला आम्ही कोणत्याही पद्धतीने परमिशन दिलेली नाही, कोणत्याही पद्धतीने या ॲप्लिकेशन मध्ये तुमच्यासोबत फ्रॉड झाला याला आम्ही कोणत्याही पद्धतीने जबाबदार नाही, उलट आम्ही तुमच्यावरच ॲक्शन घेऊ. कारण आम्ही ऑलरेडी सांगितले हे इल्लीगल आहे, यात इन्व्हेस्टमेंट करू नका. काय सध्या प्रत्येकाला एक खात सुटलेली आहे की 1 लाख रुपये मार्केटमध्ये टाकायचे आणि एका वर्षामध्ये 1 लाखाचे 12 लाख करायचे. मित्रांनो, FDचा रेट हा 60%, पर्सनल लोन तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर 12%ने भेटतं आणि तुम्ही रिटर्नची अपेक्षा करताय 100%, 200% वर्षाला मला शेअर मार्केटमध्ये रिटर्न भेटले पाहिजेत. जर शेअर मार्केट इतकं सोपं असतं तर आजकाल प्रत्येक जणांनी काय केलं असतं, 1 लाख रुपयेमध्ये शेअर मार्केटमध्ये टाकले असते, 2 लाख रुपये वर्षाला परतावा भेटला असता, 2 लाखाचे 4 लाख केले असते, 4 लाखाचे 8 लाख केले असते, 8 लाखाचे 16 लाख केले असते, असा सायकल करून करोडो रुपये कमावता आले असते. परंतु शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला कंटिन्यू इन्कम कमवायचं असेल, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही कमीत कमी 10% आणि जास्तीत जास्त 20% परताव्याची अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण कसं आहे की कंटिन्यूली जर 10 ते 20%पर्यंत तुम्ही ह्या मिड पॉईंटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत गेला, 10% ते 12% तुम्हाला परतावा येत गेला, इन फ्युचर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. परंतु तुम्ही जर कंटिन्यू मार्केटमध्ये आला, एखादा कोणाचा क्लास लावल्याच्या नंतर डायरेक्ट फ्युचर ऑप्शनमध्ये घुसायचं आणि फ्युचर ऑप्शनमध्ये घुसल्याच्यानंतर जे लाख रुपये तुम्ही कष्टाने कमवले असतात ते 6 ते 7 महिन्यामध्ये घालवायचे आणि नंतर असा आव आणायचा की शेअर मार्केट खूपच बाबा हे गॅम्बलिंग आहे, जुगार आहे, ह्याच्यामध्ये भरपूर रिटेल ट्रेडरला फसवलं जातं. परंतु तुमची मेंटॅलिटी अशी झाली की बाबा खोटे प्रॉफिट दाखवलं जातं तुम्हाला की आम्हाला 1 लाख रुपये दिवसाला प्रॉफिट होतो आहे आणि तुम्ही सुद्धा काय करतात त्याच आशेला भाळता आणि मला सुद्धा दिवसाला किंवा महिन्याला 1 लाख रुपयाला 1 लाख रुपये प्रॉफिट किंवा 100% परतावा मला भेटलाच पाहिजे या आशेने शेअर मार्केटमध्ये येतात. ठीक आहे, ज्यांना लॉस झाला आहे त्या व्यक्तींना मी एकच सांगेन, इथून पुढं तुमच्याकडे जो पैसा येईल, तो कष्टाचा पैसा येईल, जो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचा असेल तर तुम्ही अशा लॉंग टर्म स्टॉकमध्ये करा की जे तुम्हाला चांगल्या टक्के रिटर्न देऊ शकतात. स्टॉक निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती कंपनी कशी, कोणत्या क्षेत्रात अग्रेसर आहे, त्याचा PE रेशिओ काय आहे, त्याचा प्रॉफिट अँड अर्निंग रेशिओ काय आहे, त्या कंपनीवर कर्ज कितीचं आहे, त्या कंपनीचं फ्युचर प्लॅनिंग कसं आहे, ती कंपनी डिव्हिडंड किती टक्के देते आहे, त्या कंपनीच्या लायबिलिटी काय आहे, त्या कंपनीमध्ये किती लोक काम करत आहेत, कशा पद्धतीने कल्चर आहे,
अशा पद्धतीने संपूर्ण कंपनीचा अभ्यास करून त्या कंपनीमध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट करा. नक्कीच ती कंपनी तुम्हाला वर्षाला 10 ते 12% रिटर्न देऊ शकते. आणि या व्यतिरिक्त तुम्ही फ्युचर अँड ऑप्शनमध्ये हजारो टक्क्याचा जर परतावाचा विचार करत असाल, हां ठीक आहे, तुम्हाला एखाद्या दिवशी लक बाय चान्स 200% परतावा लागू शकतो, परंतु तोच परतावा तुम्हाला एका ट्रेडमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही विचार करून इन्व्हेस्टमेंट करा. आणि लॉंग टर्ममध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अशा पद्धतीने, समजा मी 1 लाख रुपये आहे, मला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तो पैसा फ्युचरमध्ये मला लागणार नाही, ह्या दृष्टीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आज 1 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आणि 2 वर्षांनी तुम्हाला त्याची गरज पडली शेअर मार्केटची, आणि त्यावेळेस शेअर मार्केटमध्ये एक मोठ्या प्रमाणात फॉल आला आणि तुमचा शेअर जवळजवळ 20 ते 30% डाऊन गेला, तर तुम्हाला तिथं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं अशा पैसा इन्व्हेस्टमेंट करा की जो की तुम्हाला लागणार नाही, किंवा तुम्ही 100% त्या पैशाचा वापर इन्व्हेस्टमेंटसाठी करणार आहात. अशा पद्धतीचा पैशाचा वापर करूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. किंवा तुम्ही काय करता, किंवा 10% मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, मी 10%नी पर्सनल लोन काढेन, किंवा क्रेडिट कार्डवरून लोन घेईन, किंवा मित्रांकडून उसने घेऊन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करेन आणि 2 महिन्यांनी त्यांना देईन. अशा पद्धतीचा पैसा शेअर मार्केट कधीच इन्व्हेस्टमेंट करू नका. फॉर एक्झाम्पल, तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेला तर 10%नी पर्सनल लोन काढता, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतरनं जो तुम्ही पर्टिक्युलर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, तो स्टॉक यदा कदाचित 10 ते 12% फॉल गेला, तर तुम्हाला हे 10% जे पर्सनल लोन काढलेलं आहे आणि हे 10%, असे 20% तुमचा लॉस होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तोच पैसा वापरा की जो तुम्हाला लागणार नाही. तर मित्रांनो, आपण एक अशी कम्युनिटी तयार करत आहे की भरपूर प्रमाणात शेअर मार्केटमध्ये सध्या फ्रॉड चालू आहे. जो नवीन लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पद्धतीने येत आहेत, किंवा जी नवीन यूथ लोक आहेत जी शेअर मार्केटमध्ये स्वतःचं करिअर बनवण्यासाठी येत आहे, त्यांना असंख्य पद्धतीने लुबडलं जात आहे. तर अशा पद्धतीने वाचण्यासाठी आपण एक आपली कम्युनिटी तयार करणार आहोत. तर ज्या लोकांना इच्छा आहे की आपल्या कम्युनिटीमध्ये सहभागी व्हायचे, त्यांनी काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरमध्ये इच्छुक लोकांनी स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर पिन करा. मी तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करण्याचा प्रयत्न करेन आणि जे शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने फ्रॉड वगैरे चालू आहे त्या पद्धतीने गाईड करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा की अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील.